नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या IPO दर्शन या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज 18 जून 2025 आणि आज आपण ॲरिस इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड IPO व तसेच ओसवाल पंपचा IPO आणि जो पुढील आठवड्यात ओपन होणारा IPO तो म्हणजे ग्लोब सिव्हिल प्रोजेक्टचा IPO. या तिन्ही IPOचे आज काय GMP चालू आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. सर्वात पहिले आपण ॲरिस इन्फ्रा सोल्युशन IPOचा GMP पाहूया. पण त्यापूर्वी आपण थोडक्यामध्ये ह्या IPOची डिटेल्स पाहून घेऊया. मित्रांनो, हा IPO 18 जून ते 20 जून पर्यंत ओपन असणार आहे. त्याची मित्रांनो फेस व्हॅल्यू ₹2 आहे. तर प्राईस बँड मित्रांनो 210 ते 222 म्हणजे ₹222 तुम्हाला एक शेअर मिळेल. मित्रांनो, मला वाटतं कंपनीला 2 हा आकडा खूप जास्त आवडतो, कारण की फेस व्हॅल्यू पण 2 आहे आणि त्याचा इश्यू प्राईस बँड पण 222 आहे 222. त्यानंतर लॉट साईज मित्रांनो 67 शेअरचा एक बंडल असणार. तर इश्यू साईज मित्रांनो 499 म्हणजे राउंड फिगर समजलं तर मित्रांनो 500 कोटींचा IPO आहे. अजून तर कंपनीने 40 कोटी केले असते तर 500 झाले असते. 500 कोटी झाले असते. तर मित्रांनो फ्रेश इश्यू हा पूर्ण IPO असणार आहे 500 कोटींचा. ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे मित्रांनो, की कंपनीचा जो काही IPOमधून जो रेव्हेन्यू मिळेल, तो कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी वापरण्यात येणार. त्यानंतर ह्याची लिस्टिंग BSE आणि NSE दोन्ही सेगमेंटवरती होईल. रिझर्व्हेशन मित्रांनो या IPOचं पाहिलं तर QIB कॅटेगरीसाठी 75% इथे कोटा असणार आहे. तर रिटेल शेअरसाठी इथे 10% तर HNI कॅटेगरीसाठी 15% इथे कोटा असणार आहे. व तसेच मित्रांनो ह्या IPOची अलॉटमेंट मित्रांनो सोमवारी 23 जून 2025 रोजी असेल. तर रिफंड तुम्हाला 24 जूनला मिळेल. तर शेअर्स हे तुमच्या अकाउंटमध्ये 24 जूनला येतील. तसेच लिस्टिंग याची पुढच्या बुधवारी म्हणजेच 25 जून 2025ला होईल. आणि आजचा जर मित्रांनो ह्या IPOचा GMP ट्रेंड पाहिला तर ₹25 ह्या IPOचा GMP चालू आहे. म्हणजेच तुम्हाला ₹1675 प्रॉफिट होऊ शकतो. मित्रांनो GMP हा मार्केटच्या कंडिशनवरती डिपेंड असतो. जर मार्केटची कंडिशन पुढचं जर म्हणजे या IPOची लिस्टिंगपर्यंत मार्केटची कंडिशन तेजीमध्ये असेल तर GMP वाढू देखील शकतो. पण जर लिस्टिंगपर्यंत मार्केट जर चांगला म्हणजे सेंटिमेंट नसेल, तर मार्केट पडत असेल, तर मग या IPOच्या GMPमध्ये सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो GMPला बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही कुठल्या पण IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास स्वतःचे एनालिसिस करा, विश्लेषण करा, कंपनीचे डिटेल चेक करा, व्हॅल्युएशन चेक करा व व त्यानंतर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरकडून सल्ला घेऊनच तुम्ही कोणत्या IPOमध्ये इन्व्हेस्ट करा. मित्रांनो माझ्याकडून या IPOमध्ये व कुठल्याही येणाऱ्या व्हिडिओमध्ये जर मी IPOचे व्हिडिओ बनवत असेल तर मित्रांनो ते एक इन्व्हेस्टमेंट टिप नाही आहे. हे फक्त मी इन्फॉर्मेशन आणि एज्युकेशन पर्पज म्हणून तुम्हाला माहिती देत असतो. त्यामुळे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी नक्की कन्सल्ट करूनच इन्व्हेस्ट करा. त्यानंतर आपण दुसऱ्या कंपनीचा IPOचा GMP आज पाहणार होतो म्हणजे ओसवाल पंपचा IPO. मित्रांनो ह्या कंपनीचा जो IPO आहे तो कालच क्लोज झाला होता व त्यावर मी व्हिडिओ पण बनवला होता की किती सबस्क्राईब झाला आहे व कितीपैकी कोणाला किती चान्स आहेत अ, ह्या IPO लागण्याचे. जसं की रिटेल, QIB किंवा HNI कॅटेगरी स्मॉल किंवा बिग कितीपैकी किती लोकांना IPO लागू शकतो ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन तो पाहू शकता. मित्रांनो 13 ते 17 जूनपर्यंत हा IPO खुला होता. तर फेस व्हॅल्यू याची ₹1 होती. तर ₹614 एक शेअर होता. तर 24 शेअर्स या एका लॉटमध्ये होते. हा 1387 कोटींचा IPO होता. तर फ्रेश इश्यू याच्यामध्ये 890 कोटी तसेच OFS याच्यामध्ये 497 म्हणजे राउंड फिगर 500 कोटी होता. याची लिस्टिंग मित्रांनो BSE आणि NSE वरती शुक्रवारी म्हणजे ह्याच हप्त्यामध्ये होईल. मित्रांनो ह्या IPOच्या GMP वरती लक्ष दिले तर ह्या IPOचा GMP आज ₹60 चालू आहे. म्हणजेच तुम्हाला ₹1440 प्रॉफिट होऊ शकतो. मित्रांनो आजच या IPOची अलॉटमेंट सुद्धा आहे व अलॉटमेंट स्टेटस कसा चेक करायचा याचा देखील व्हिडिओ मी आत्ताच म्हणजे अर्ध्या तासापूर्वीच मी चॅनलवरती अपलोड केला होता. सो मित्रांनो तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता व अलॉटमेंट कसा आणि कधी चेक करायचा त्याची माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्यानंतर मित्रांनो आपला जो IPO पाहायचा आहे तो म्हणजे ग्लोब सिव्हिल प्रोजेक्टचा IPO. मित्रांनो हा IPO 24 जून ते 26 जूनपर्यंत ओपन असणार आहे. मित्रांनो ह्या IPOला अजून ओपन व्हायला खूप टाईम आहे. आज 18 तारीख म्हणजे अजून या IPOला ओपन व्हायला 5 ते 6 दिवस बाकी आहेत. फेस व्हॅल्यू मित्रांनो ₹10 असेल. ₹71 शेअर व्हॅल्यू असेल प्राईस बँड याचा. तर एका लॉटमध्ये 211 शेअर्स असतील. मित्रांनो इथे इश्यू साईज खूपच छोटा आहे. 119 कोटींचा हा IPO असेल. तो पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. याची लिस्टिंग BSE आणि NSE दोन्ही सेगमेंटवरती होणार आहे. तर मित्रांनो रिझर्व्हेशन या IPOचे पाहिले तर QIBसाठी 50%, मित्रांनो रिटेलसाठी ते 35% आहे. म्हणजे तुम्ही अप्लाय केलं तर हाय चान्सेस आहेत की ह्या अलॉटमेंट भेटेल. तर HNI साठी 15% इथे कोटा असेल.
मित्रांनो, आज या कंपनीचा GMP ₹7 चालू आहे. म्हणजेच तुम्हाला ₹1477 प्रॉफिट होऊ शकतो व 10% रिटर्न मिळू शकतं. मित्रांनो, अजूनही IPOच्या लिस्टिंगपर्यंत मित्रांनो खूप म्हणजे खूपच टाईम आहे. IPOमध्ये खूप चढ-उतार सुरू असतात. तुम्ही आजच्या आताच्या टाईमनुसार ह्या IPOमध्ये ₹78 चा गेन इथे पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ही होती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला शेअर शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि मित्रांनो, मी एक टेलिग्राम चॅनल उघडले आहे. त्यामध्ये तुम्हाला मी मार्केटचे डेली अपडेट, अलॉटमेंट स्टेटस कधी येणार व त्याची जेव्हा अलॉटमेंट स्टेटसची जेव्हा टाईम येईल, तेव्हा देखील मी तुम्हाला चॅनलवरती अपडेट करेन. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील नक्की जॉइन करा. धन्यवाद.